Good morning, students. Today we are going to start the first lesson from your semester 4th syllabus, the lottery ticket, written by Anton Chekhov. First, we will talk about the short biographical sketch of the writer Anton Chekhov. Then, we will go to the about the story as it has been given in your textbook prescribed by Savitribai Phule University, Pune. The lottery ticket, written by Anton Chekhov. See the short biographical sketch of the writer Anton Chekhov. The Russian short story writer and playwright Anton Chekhov Pavlovich Chekhov, born in 1860 and died in 1904, is considered to be one of the finest short story writers in the history of literature. तुमच्या सत्र क्रमांक 4च्या अभ्यासक्रमातील गद्य क्रमांक 2 आज आपण अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे द लॉटरी तिकीट आणि या गद्याचे लेखक आहेत अँटॉन चेखोव. सर्वप्रथम आपण या ठिकाणी या लेखकाचा थोडक्यात जीवन परिचय पाहणार आहोत आणि नंतर हा गद्याचं जे काही थीम आहे, आशय आहे, हा थोडक्यात या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. अँटॉन चेखोव हे रशियन लघुकथाकार तसेच नाटककार म्हणून त्या ठिकाणी जगविख्यात आहेत. त्यांचा जन्म 1860मध्ये झालेला आहे आणि मृत्यू 1904मध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. ही इन्फ्लुएन्स्ड मेनी रायटर्स हू केम आफ्टर हिम. आणि साहजिकच एक लघुकथाकार म्हणून त्यांना खूप मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये नवाजलेलं होतं. आणि त्यानंतरचे जे काही लेखक होऊन गेले, त्या लेखकांनी लघुकथा लेखनाचं जे काही कौशल्य आहे ते बऱ्याच प्रमाणात अँटॉन चेखोव या रशियन लघुकथाकार किंवा जे काही नाटककार होते यांच्याकडून अवगत केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. Chekhov first began writing only to supplement his income, but after he met with some success, he began to experiment with his writing and thus contributed to the evolution of modern fiction and drama. सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी या लेखकानं लेखनाचं काम हे त्या ठिकाणी अर्थार्जन करणे किंवा पैसा कमवणे हा दृष्टिकोन ठेवूनच त्या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतं आपल्याला. परंतु जसं जसं त्यांना त्या ठिकाणी लेखनामध्ये लघुकथा लेखन असेल, नाटक लेखन असेल, याच्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी यश प्राप्त होत गेलं आणि नंतर त्यांनी त्यांच्या लिखाणाच्या कौशल्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी नवनवीन प्रयोग केलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी जे काही आधुनिक काळातील जो काही कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्यामध्ये किंवा नाटकांमध्ये एक प्रकारची क्रांती आणलेली आपल्याला पाहावयास मिळते. चेखोव वॉज अ डॉक्टर अँड हिज मेडिकल करिअर ब्रॉट हिम इन टू कॉन्टॅक्ट विथ ऑल क्लासेस ऑफ रशियन सोसायटी. आता पेशानं ते एक डॉक्टर होते आणि डॉक्टर असल्याकारणानं त्यांना कित्येक लोकांच्या, रशियन लोकांच्या त्यांनी ते सान्निध्यात होते किंवा ते संपर्कात असलेली आपल्याला पाहावयास मिळतात. मग वेगवेगळ्या क्लासेसमधले, म्हणजे समजा शेतकरी असतील, शेतमजूर असतील, नोकरदार असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, अशा वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात त्या ठिकाणी ते आलेले आपल्याला पाहावयास मिळतात. हिज स्टोरीज अँड प्लेज शो नॉट ओनली अ कन्सर्न विथ सोशल इश्यूज बट ऑल्सो अ डीप अंडरस्टँडिंग ऑफ ह्युमन नेचर. आणि त्यांच्या काही ज्या लघुकथा आहेत किंवा नाटक आहेत, हे त्या लघुकथा आणि नाटकांच्या माध्यमातून केवळ मानवी
जे काही सामाजिक मूल्य आहेत, सामाजिक मुद्दे आहेत, सामाजिक जे काही गोष्टी आहेत त्यावरच भाष्य करताना त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही मानवी स्वभावाचं दर्शन घडवण्याचं सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या कादंबऱ्यातून आणि नाटकामधून आपल्याला पाहावयास मिळतं. By the end of his life, Chekhov had become a popular playwright, but it was after his death that his fame spread far and wide. आणि ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला त्या काळामध्ये, मृत्यूच्या दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी त्यांना एक नाटककार म्हणून खूप उंची गाठली त्यांनी, किंवा त्यांचं नाव त्या ठिकाणी जगभरामध्ये झालेलं पाहावयास मिळतं. असं असलं तरी खरी प्रसिद्धी एक नाटककार म्हणून किंवा एक साहित्यिक म्हणून ही त्यांच्या मृत्यूपश्चातच त्यांच्या ज्या काही साहित्यिक कलाकृती होत्या त्या प्रकाशित झाल्याच्यानंतर जगभराला हा किती उंचीचा लेखक होता, किती महान लेखन त्यांनी त्यांच्या लेखणीतून केलेलं होतं हे त्यांच्या मृत्यूच्या पश्चातच जगभराला त्या ठिकाणी कळू शकलेलं आहे. दिस इज द शॉर्ट biographical sketch of the writer Anton Chekhov. Now we will move to the next segment about the story. आता आपण पुढच्या टप्प्याकडे त्या ठिकाणी वळणार आहोत. तो म्हणजे अबाउट द स्टोरी, म्हणजे कथा ही कशावर आधारित आहे. प्रस्तुत कथा द लॉटरी तिकीट नावाची जी काही गद्य किंवा पाठ या अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे त्याचा नेमका आशय काय आहे थोडक्यात हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. द लॉटरी तिकीट टेल्स द स्टोरी ऑफ अ मिडल क्लास कपल हू फॅन्टसाइज अबाउट विनिंग अ लॉटरी. आता थोडक्यात या ठिकाणी जे काही आशय या कथेचा आपल्याला पाहायचा आहे तो आशय असा आहे की या कथेमध्ये एक मध्यमवर्गीय जोडपं या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि त्यांना एक लॉटरी तिकीट जिंकण्याची खूप आशा त्या ठिकाणी असते, किंवा लॉटरी तिकीट त्या ठिकाणी जिंकण्याची खूप मोठी इच्छा, तीव्र इच्छा त्यांना त्या ठिकाणी असते. When Ivan DeVrith and his wife realize that they may have a real chance of winning a huge amount of money, each of them dream of different ways in which they would like to spend it. आणि या कथेमधील जो नायक आहे इव्हान डेव्रिथ आणि त्याची वाईफ, या ठिकाणी त्यांना असं वाटतं की आपण लॉटरीचं तिकीट घेऊन ते तिकीट आपण काय करू, लॉटरी जिंकू आणि जी काही मोठी राशी, मोठी रक्कम त्या लॉटरीची आपल्याला प्राप्त होईल त्या प्राप्त झालेल्या रकमेतून ते वेगवेगळ्या रंगाची स्वप्न मनातल्या मनात रंगवतात आणि ती राशी, ती रक्कम लॉटरीची आपण वेगवेगळ्या मौल्यवान गोष्टी त्या ठिकाणी खरेदी करू असे स्वप्न ते त्या ठिकाणी रंगवत असतात या कथेमध्ये. इव्हेंच्युअली दे ग्रो सस्पिशियस ऑफ इच अदर्स इंटेन्शन. आणि शेवटी असं होतं की त्यांना त्या ठिकाणी जे काही एक दुसऱ्याचं जी काही इच्छा असते त्या इच्छेविषयी काय व्हायला लागतात, त्या ठिकाणी संशय घ्यायला लागतात. आणि त्याच्यातून काय होतं पुढं बघा. सिन्स द लॉटरी तिकीट बिलॉंग्स टू हिज वाईफ, डेव्रिथ फील्स दॅट शी वूड नॉट अलाव हिम टू एन्जॉय द मनी अकॉर्डिंग टू हिज विशेस. आणि हे तिकीट जे असतं, लॉटरीचं तिकीट घेतलेलं, ते इव्हान डेव्रिथची जी काही वाईफ असते तिच्या नावानं असतं. आणि या नायकाला असं वाटतं की जर का लॉटरीचं तिकीट लागलं, लॉटरी जर लागली तर त्याची पत्नी त्याला त्या ठिकाणी त्याच्या इच्छेप्रमाणे ते पैसे खर्च करू देणार नाही, किंवा त्याला ज्या गोष्टी त्या ठिकाणी त्या रकमेतून विकत घ्यायच्यात किंवा ज्या गोष्टीवर त्याला पैसे खर्च करायचे त्या गोष्टीवर त्याची पत्नी त्याला त्या ठिकाणी पैसे खर्च करू देणार नाही अशी भीती त्याला ह्या ठिकाणी असते. धिस मेक्स हिम resentful and he feels trumped when she doesn't win. आणि ज्यावेळेस असं वाटतं आणि त्यावेळेस ते लॉटरीचं तिकीट लागत नाही आणि त्यावेळेस त्याला त्या गोष्टीला जिंकल्यासारखं वाटतं की ठीक आहे, आता माझ्या पत्नीच्या नावानं तिकीट आहे, तिला जर जिंकलं तर ते पैसे माझ्या इच्छेप्रमाणे ते मला त्या ठिकाणी खर्च करू देणार नाही. आणि ज्यावेळेस ती लॉटरीचं तिकीट लागत नाही त्यावेळेस त्याला असं या गोष्टीचा आनंद होतो की बरं झालं की ह्या लॉटरीचं तिकीट लागलं नाही, कारण का त्याचं लॉटरीचं तिकीट लागलं असतं तर त्याच्या पत्नीनं त्याच्या मनाप्रमाणे त्या पैशाचा उपभोग किंवा ते पैसे त्याला खर्च करू दिले नसते. या गोष्टीमध्ये त्याला काय वाटतो, आनंद वाटतो किंवा जिंकल्याची भावना त्याच्यामध्ये त्याला त्या ठिकाणी निर्माण होते. दिस इज द थीम ऑफ द स्टोरी द लॉटरी तिकीट. आय थिंक फॉर टुडेज लेक्चर इट्स इनफ. इन आवर next lecture we will go in detail and see the
theme of this prose in detail. Thank you once again for being with me. Thank you.